सर, मराठा समाजाचे आपण जे मोर्चे निघताना बघतो आहोत, तर अनेक प्रश्न आहेत मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचे, की आम्हाला आरक्षण द्या ही जी मागणी होतीये. तर एकूण घटनेमध्ये जी तरतूद आहे ती पाहता मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का, आणि ते द्यायचं असेल तर कशा प्रकारे द्यावं लागेल? आरक्षण दोन बाबतीत ठेवण्यात आलेलं आहे घटनेमध्ये. एक शिक्षण संस्थेमध्ये आणि दुसरं सरकारी नोकरीमध्ये. आता शिक्षण संस्थांमध्ये जे आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे ते घटना कलम 15च्या खाली ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथे स्पष्टपणे असं म्हणण्यात आलेलं आहे की हे आरक्षण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले लोक यांच्याकरताच राहील. आणि अर्थात शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांमध्ये पण ठेवण्यात आलेलं आहे. मग ते अनुदानित असो अनुदानित नसो या संस्थांमध्ये ठेवण्यात. त्यामुळं आज कुठल्याही समाज समूहाला जर शिक्षणात आरक्षणाची मागणी करायची असेल तर एकतर ते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये समाविष्ट आहे ते दाखवावं लागेल, किंवा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहे हे दाखवावं लागेल. आतापर्यंत परिस्थिती अशी झालेली आहे की महाराष्ट्रात 2 आयोग नेमले गेले होते. या 2 आयोगांनीही असं ठरवलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही. त्याच्यामुळे त्यांचा या ओबीसी जाती म्हणून ज्यांची यादी करण्यात आलेली आहे त्या यादीत आतापर्यंत समावेश झालेला नाही. आणि तो समावेश व्हावा ही एक या मोर्चाची मागणी आहे. तशी मराठा समाजाची आज कित्येक वर्ष ती मागणी आहे. हा एक शिक्षणाचा प्रश्न. नोकऱ्या ज्या आहेत त्या फक्त सरकारी नोकऱ्यामध्ये ह्या राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व किंवा कुठल्याही मागासलेल्या जातीसाठी आहेत. त्याच्यामुळे तिथे आर्थिकदृष्ट्या मागासलेले, फक्त शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले यांच्याकरता जागा आरक्षित ठेवण्यात येतात. परंतु तिथे अट एवढीच आहे, मागासलेल्या समाज समूहाला नोकऱ्यात आरक्षण ठेवता येईल, त्यांचं सरकारी नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व अपुरं असलं पाहिजे. आपण म्हटलात की महाराष्ट्रामध्ये 2 आयोग नेमण्यात आले, ज्या आयोगाकडून मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही अशा प्रकारचे अहवाल देण्यात आले. तर मग प्रश्न उरतो शैक्षणिक दृष्ट्या मागास असण्याचा. तर या संदर्भात सर काय करता येऊ शकतं? शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला असावा लागेल. अच्छा. फक्त शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असून चालणार नाही आणि फक्त सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून चालणार नाही, तो शैक्षणिक दृष्ट्याही मागासलेला असायला पाहिजे. हे शिक्षणातल्या आरक्षणाबद्दल आहे. तर जर तिथे दुसऱ्या कुठल्या मागासलेल्या वर्गाला समाविष्ट करून घ्यायचं असेल शैक्षणिक राखीव जागा करता, तर घटना कलम 15मध्ये आपल्याला दुरुस्ती करावी लागेल. अच्छा. ती दुरुस्ती सर काय असू शकते? त्याच्यामध्ये आज जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले हा वर्ग घातलेला आहे, त्याच्यात आणखी एक आर्थिकदृष्ट्या मागासलेला असा वर्ग घालावा लागेल. आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले तर सर्वच आहेत. म्हणजे या देशातले जवळजवळ 85% लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत तसं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते सर्व धर्म, सर्व जातीमध्ये आहे. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेला हा वर्ग आपण त्याच्यामध्ये आणला तर सर्व जातीतले जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत
त्या सर्वांना त्यात आरक्षण मिळू शकते. अच्छा, म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे, एखादी जात म्हणून आरक्षण देण्याची तरतूद नाही, आहे. ही जर दुरुस्ती करण्यात आली तर आर्थिकदृष्ट्या मागासलेले अच्छा, असं असा एक वर्ग त्या घटना कलम 15(3) मध्ये घालावा लागेल. अच्छा, तुम्ही म्हटलात की जो समाज मागासलेला आहे असं आपण म्हणतोय, त्या समाजाचं पुरेसं प्रतिनिधित्व जर सरकारी नोकऱ्यांमध्ये नसेल तर त्या समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी आरक्षण लागू होऊ शकतं. तर ते थोडंसं विस्ताराने अधिक सांगायचं. असं आहे की सरकारी नोकऱ्यामध्ये 4 श्रेणी आहेत. हो वर्ग पहिला, वर्ग दुसरा, वर्ग तिसरा, वर्ग चौथा. हो तर वर्ग चौथ्यामध्ये जवळजवळ सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सर्व तऱ्हेने मागासलेले लोक जे आहेत त्यांचं प्रतिनिधित्व आहे, भरपूर आहे. हो किंबहुना त्या नोकऱ्यात फक्त याच वर्गाचा समावेश आहे. हो तेव्हा प्रतिनिधित्व अपुरं आहे की पुरेसं आहे याचा विचार करताना त्या वर्गामध्ये जे प्रतिनिधित्व असेल त्याचा विचार करावा लागेल. अच्छा, जर तुम्ही असं म्हणाला की आज सचिवालयामध्ये शिपायांची जी जागा आहे ते क्लास 4 मध्ये आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मराठ्यांचं आणि तत्सम ज्या जाती आहेत त्यांचं प्रमाण आहे. तेव्हा हे सरकारी नोकऱ्यात त्यांचं भरपूर प्रमाणात प्रतिनिधित्व आहे. तेव्हा सरकारी नोकऱ्यामध्ये आता कुठल्याच वर्गामध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही, तर ते चुकीचं होईल. अच्छा, तुम्हाला प्रत्येक वर्ग असा धरून त्या वर्गामध्ये किती प्रतिनिधित्व आहे अच्छा, हे तुम्हाला शोधावं लागेल. प्रत्येक क्लास वाईज, क्लास 1, प्रत्येक क्लास 2, वर्ग क्लास 3, म्हणजे क्लास क्लास 1, तर त्याला मी वर्ग हा शब्द घातला. अच्छा, ओके. पण आज जे काही राजकीय नेत्यांकडून सांगितलं जात आहे सर्वच पक्षांच्या, तर ते आम्ही जात म्हणून आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं जात आहे. तर हे कायद्याच्या कसोटीवरती निकषांमध्ये बसणार आहे का, की हे राज्यकर्ते दिशाभूल करतायत फक्त? हे घटनाबाह्य होणार आहे. अच्छा, आणि जात किंवा धर्म हो यांच्या नावानं काही कोटा जर आरक्षणात ठेवण्यात आला हो, तर ते बेकायदेशीर होणार आहे. अच्छा, तेव्हा या आश्वासनांना कायदेशीर काही आधार नाही अच्छा, आणि ती पोकळ ठरणार आहे. अच्छा. कायद्याच्या कसोटीवर टिकण्याची शक्यता नाही. शक्यता नाही. अच्छा, ही म्हणजे घटनाबाह्य आहे. अच्छा, आता परवा एक गुजरात हायकोर्ट कुठे निर्णय आला होता हो की तिथे मुस्लिमांना मुस्लिम म्हणून आरक्षण देण्यात आलं. हो, ते त्यांनी घटनाबाह्य ठरवलं. तसंच जातीचं सबंध शेड्यूल्ड कास्ट जे आहेत जाती त्या सर्वांकरता एक, शेड्यूल्ड ट्राईब्स करता एक, सर्व ओबीसी क्लास करता एक असा आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. अच्छा, आणि हे जे आरक्षण त्या वर्गाकरता ठेवण्यात आलेले आहे ते त्या प्रत्येक जातीनं आपापसात स्पर्धा करून हो, तिथल्या जागा मिळवायच्या आहे. अच्छा. म्हणजे आता मराठा आरक्षणासंदर्भात स्टेज ही आहे की राज्य सरकारने जातनिहाय आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं आहे, जे न्यायालयाने फेटाळलेलं आहे. तर द्यायचं झालं तर हे मागं घेऊन, म्हणजे आता जे जात म्हणून जे दिलेलं आहे आरक्षण ते मागं घेऊन आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत, जर सरकारला खरंच हा प्रश्न सोडवायचा असेल तर. बरोबर. अच्छा, काही राजकीय पक्षांचे नेते अशी भूमिका मांडतायत की आरक्षण हे फक्त आणि फक्त आर्थिक निकषांवरतीच द्यायला हवं. याबद्दल तुमची काय भूमिका आहे? ही मागणी केवळ आजच होत नाही, फार पूर्वीपासून होत आलेली आहे. पण जे लोक ही मागणी करतात ते एक मूलभूत गोष्ट विसरतात. ती अशी आहे की प्रथमतः आज जे आरक्षण मग एससी, एसटी, मागास ओबीसी यांच्यासाठी असेल ते वास्तवात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठीच आहे. दुसरं असं की आपण हे विसरतो की या समाजामध्ये परंपरेनं शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले असे वर्ग आहेत. तर परंतु या शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या लोकांमध्येही आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक आहेत. हो, जर तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या मागासले पण हा एकच निकषावर आरक्षण ठेवलं तर ह्या जागांचा उपयोग
जास्त कोण करू शकते? जे शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले लोक आहेत तेच करू शकतील. बरोबर. कारण शेवटी तुम्ही गुणाप्रमाणे जाणार. हो. म्हणजे आजची जी व्यवस्था आहे हम्म. ती तशीच कायम राहणार आहे. अच्छा. लक्षात आलं की हो. हा. तेव्हा हा विचार लोक करत नाही. थोडा उथळ विचार मला असं म्हणजे आर्थिक दृष्ट्याच फक्त आरक्षण असावं हा उथळ विचार आहे. हा अत्यंत उथळ विचार आहे. कारण त्यांना हेतूच समजलेला नाही. हम्म. आणि आमच्या समाजाची रचनाच एक तर समजली नसेल किंवा समजली असेल तरी मान्य करायची मान्य तयारी करायची नाहीये. नाही. पण बऱ्याच ठिकाणी अज्ञानच दिसतं. हम्म. कारण काही लोक विचार केल्याशिवायच बोलत असतात. आज काय होत आहे की या आरक्षणाच्या प्रश्नामुळे किंवा मी म्हणेन या संघर्षामुळे जो आज जाती जातीमध्ये जो संघर्ष होऊ लागला आहे तो फोल आहे. अच्छा. त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये सर्वांना आपण ना नोकऱ्यात समावेश करू शकतो ना शिक्षणात आरक्षण देऊ शकतो. उपाय एकच आहे, आम्हाला आरक्षण देण्याची गरजच पडू नये असा समाज आपल्याला निर्माण केला पाहिजे. लोकांचं प्रबोधन या बाबतीत झालं पाहिजे की आज या आरक्षणाच्या या संघर्षामुळं जे मूळ ध्येय आपलं आहे, आपल्या घटनेनेही आपल्याला सांगितलेलं आहे की असा समाज आपल्याला इथे निर्माण करायचा आहे की तिथं सर्वांना मोफत शिक्षण, सर्वांना रोजगार मिळेल. जर चळवळ करायचीच झाली तर सर्वांनी ही चळवळ करायला पाहिजे. हे मृगजळ आहे. आरक्षणामुळे अगदी मागासलेल्या वर्गातील लोकांचं सुद्धा, मग ते शेड्यूल कास्ट असो, शेड्यूल ट्राईब्स असो किंवा ओबीसी असो, किती लोकांचं कल्याण होणार. आणि मी असं धरून चालतो, म्हणजे आजच्या या मोर्चांचं मी स्वागत या दृष्टीने करतो की मराठा समाज का होईना पण कुठल्या तरी समाजानं इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन आपल्या मागण्या मांडलेल्या, ही जी शक्ती निर्माण झालेली आहे, एकजूट, आणि त्याच्यातून जी ही ऊर्जा निर्माण झालेली आहे, हिचा उपयोग एक विशाल क्रांती करण्याकरता, की ज्या क्रांतीमुळे आम्हाला या देशामध्ये असा समाज निर्माण करता येईल की जिथं सर्वांना नोकऱ्या, सर्वांना मोफत शिक्षण प्राप्त झालेलं असेल. अगदी बरोबर. त्या ध्येयाकडे आमचं लक्ष नाही. त्या उलट त्या ध्येयापासून आमचं दुर्लक्ष होत आहे. म्हणजे आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मूळ प्रश्नांपासून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होतोय. बरोबर आहे. असं आपल्याला हे आपण जे बोललात ते बरोबर आहे आणि तेच मला सांगायचं आहे. म्हणून आत्ता तरी असं मी म्हणेन, आता 66 वर्ष झाली घटना येऊ, डिरेक्ट आपले जे मार्गदर्शक तत्व आहेत घटनेची, त्याच्यामध्ये अशा समाजाचा आराखडा देण्यात आलेला. तो जर आराखडा आपण कार्यान्वित केला की त्याची अंमलबजावणी केली किंवा अंमलबजावणी करावी असा आग्रह धरून चळवळ केली तर आज आपण असं समाज निर्माण करू. आंबेडकरांनी सुद्धा आरक्षणाची तरतूद करताना म्हटलं होतं की हे 10 वर्षांसाठी आणि 10 वर्षांनंतर याचा पुनर्विचार व्हावा, पुनरावलोकन व्हावं. तर याबद्दल काय वाटतं की हे पुनरावलोकन कशा प्रकारे व्हायला हवं आणि आत्ता जे आरक्षण चालू आहे एवढी वर्ष स्वातंत्र्यानंतर, तर त्यामध्ये बदल करायचे असतील तर ते कशा प्रकारे करायला हवे? काय आहे की 10 वर्षाची जी तुम्ही मुदत सांगितली मला, ती आज तरी घटनेमध्ये फक्त पार्लमेंट किंवा असेंब्ली याच्यामध्ये ज्या जागा आहेत त्यांच्यापुरतीच घटनेत लिहिलेली आहे. या नोकरीतल्या किंवा शैक्षणिक आरक्षणाबद्दल ही मुदत घातलेली कुठे दिसत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. लोकांचा गैरसमज आहे याच्यावर. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे आरक्षण देण्यात आलेलं आहे हे प्रत्येक मागास समाजाला म्हणून दिलेलं आहे, कुठल्या व्यक्तीला किंवा कुटुंबासाठी ते ठेवलेलं नाही.
त्याच्यामुळे ज्यांनी आरक्षणाचा उपयोग केलेला आहे, ज्यांना फायदा मिळालेला आहे, त्यांनी निदान 1 किंवा 2 पिढ्यानंतर आरक्षण मागू नये. आपल्याच समाज समूहातले जे इतर आहेत त्यांच्यासाठी त्या जागा मोकळ्या करायला पाहिजेत. या दृष्टीने विचार त्यासाठी व्हायला पाहिजे. पण त्याकरता आपण क्रिमी लेअर लावलेला आहे. आणि ते क्रिमी लेअर मध्ये जर त्यातले लोक गेलेले असतील तर ते आरक्षणाच्या बाहेर जातात, कक्षेच्या बाहेर. आपण अनुभव सर असा आहे की क्रिमी लेअरची आपण तरतूद जरी केलेली असली तरी उत्पन्नाचा दाखला कसा मिळतो, त्याच्यामध्ये कसं तुम्हाला हवं तसा तो दाखला घेऊ शकता, हे सर्वांना ठाऊक आहे. तर ही आपली जी एकंदरीत यंत्रणा आहे तर ती तुम्हाला अधिक व्यवस्थित करायला लागेल. शेवटी ही सरकारी यंत्रणा आहे. हो. आणि सरकारी यंत्रणेत मग सर्व खात्यामध्ये जे दोष आहेत ते या यंत्रणेतही आहे. तेव्हा याचा उपाय म्हणजे ही यंत्रणा सुधारणं हा आहे. म्हणजे म्हणून आरक्षण काढावं किंवा त्याचा आमूलाग्र पुनर्विचार करावा असं नाही. सदोष यंत्रणा ही सुधारणं हा एकच त्याच्यावर उपाय आहे. आपण बघतो की विदर्भामध्ये कुणबी म्हणून आरक्षण मिळतं याच समाजाला. इकडे पश्चिम महाराष्ट्रात मात्र किंवा मराठवाड्यामध्ये मात्र मराठा म्हणून जी नोंद आहे त्यामुळे हे आरक्षण मिळत नाही. ही नावं झाली. हो. वर्ग तोच आहे. हो. म्हणजे एकाच शेतकऱ्याला विदर्भामध्ये कुणबी म्हणलं जातं, इथं मराठा म्हटलं जातं. त्याच्यामुळे त्याच्या परिस्थितीत काही फरक होतो का? मग सर नाव बदललं तर प्रश्न सुटेल का? कारण नाही, हा आता नावाचा प्रश्न राहिलेला नाही, हा वर्गाचा प्रश्न झालेला. इथं आता मराठ्यांना नुसतं कुणबी म्हणून ते चालणार नाही. किंवा तिथल्या कुणब्यांना आता मराठा म्हणा आणि त्यांना जे आरक्षण मिळतं ते काढून घ्या, हे करून चालणार नाही, हे होणार नाही, हे शक्य नाही. तेव्हा त्याला अंतिम उपाय हाच आहे की आपण याकरता चळवळ केली पाहिजे की या देशामध्ये नवसमाज निर्माण होईल, जो आमच्या घटनेला अभिप्रेत आहे, जिथं आम्हाला आरक्षण ठेवण्याची गरज पडणार नाही. मराठा समाजाच्या मोर्चांकडे, आंदोलनांकडे आपण याच सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवं की हे पुढचं पाऊल आहे की जे प्रश्न आज समाजामध्ये निर्माण झालेले आहेत त्या दृष्टीने समाज विचार करतोय, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय. आपण अगदी नेमकं माझ्या मनातलं बोलला की या चळवळींकडे ही जी आपल्याला विशाल क्रांती घडवून आणायची, आपण त्याला समाज क्रांती म्हणू, त्याचं पहिलं पाऊल या दृष्टीने मी पाहतो आणि सर्वांनी त्या दृष्टीने ते पाहिलं पाहिजे. आणि मराठा समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की त्यांचे प्रश्न म्हणजे इतर सर्व मागासलेल्या समाजाचेच प्रश्न आहे. तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन असा नवसमाज निर्माण करण्याकरता त्यांनी आपल्या शक्तीचा आणि त्यांच्याही शक्तीचा उपयोग करायला पाहिजे. एवढे मोठे मोर्चे अतिशय शांतपणे, सुनियोजितपणे होणं, कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्यामध्ये न होणं, हा तर आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. याचाच उपयोग आपल्याला करायचा आणि त्याच्याकरता सर्व समाजातील, सर्व मागासलेल्या समाजातील नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकमेकाची भांडत न बसता किंवा यांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध मोर्चा काढतो. सगळ्यांनी याच्याकडे एक सकारात्मक दृष्टीने पाहायला येऊन उलट त्यांनी याच्याकडे एक मोठी संधी चालून आलेली आहे हे त्यांनी समजून घेऊन, आणि जे निरनिराळ्या ठिकाणी भाषणं करत असतात फक्त आणि आपापल्या समाजाला आश्वासनं देत फिरत असतात, ते थांबवून ह्या क्रांतीसाठी आता ही चळवळ सुरू करायला पाहिजे. निदान आता तरी सुरुवात व्हायला पाहिजे. आणि पहिली मागणी आपली अशी असायला पाहिजे की आमच्या घटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्व सांगितलेली, त्याच्यामध्ये जे आर्थिक धोरण सांगितलेली आहे, जे सामाजिक धोरणं तिथं सांगितलेली, त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यांना मूलभूत हक्कांचं स्थान देण्यात आलं, जेणेकरून हे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि आरक्षणाचा गुंता त्यामुळे जो केला जातोय त्या गुंत्यामध्येच सगळे अडकून पडत आहेत. बरोबर. आणि आपण आपापल्या, निदान मी असं म्हणतो, आपापल्या समाजाला, जे मागासलेल्या समाजाचे निरनिराळे पुढारी आहेत, त्यांनी हे समजून सांगायला पाहिजे
की त्यांचे प्रश्न या आरक्षणाने सुटणार नाहीत आणि उलट त्याच्यामध्ये बहुजन समाजामध्ये जे म्हणजे मागासलेले समाज आहे त्यांच्यामध्ये दुही होणार आहे आणि जे आपलं लक्ष असायला पाहिजे त्यापासून आपलं लक्ष दुसरीकडे घेऊन जाण्यात. उलट आज असं दिसतंय की या देशातला जो प्रस्थापित वर्ग आहे तो खुश आहे. कारण आजच्या समाज रचनेत, आजच्या आर्थिक रचनेत त्यांचे फायदे होत आहेत. त्यांचा तो एक असं म्हणेन की व्हेस्टेड इंटरेस्ट त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहे. तर ते कायम राहावेत आणि इतरांनी दुसरीकडे आपलं लक्ष वळवावं. ही आजची समाज रचना मोडू नये, त्याला हात लावू नये म्हणून प्रयत्न होत आहे आणि ते यांचा उपयोग करून घेणार आहे. पाहिलं तर आम्ही मदत करतो तुम्हाला दुसरीकडे लक्ष देण्याकरता तुमच्या चळवळीला, ते त्यांच्या भल्याच आहे. ती त्यांची गुंतवणूक होणार आहे आजच्या त्यांच्या स्थानामध्ये. हा अशा प्रकार होत आहेत, आज होत आलेले आहेत. आपण जर सगळा इतिहास पाहिला तर आपल्याला असंच दिसून येईल. मग ते निरनिराळ्या स्वरूपात झालेलं आहे की ज्यांना खास हक्क प्राप्त झालेले आहेत, मग सामाजिक व्यवस्थेत असो, आर्थिक व्यवस्थेत असो, ते आपापलं स्थान मजबूत करण्याकरता आणि सुरक्षित करण्याकरता त्यांनी वेळोवेळी ह्याच मार्गाचा अवलंब केला. आरक्षण नक्की किती टक्के असावं? तामिळनाडूचं उदाहरण त्यासाठी आहे, तर मग हे आपल्या इथं शक्य आहे का? जर तामिळनाडूमध्ये झालं तर आपल्या इथं का नाही? त्याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे ही टक्केवारी आहे, ही किती पवित्र आहे. दुसरं असं की टक्केवारी आपण जरी वाढवली तर त्यामुळे कुठल्या एका विशिष्ट जातीचं कल्याण होणार आहे का, हा दुसरा प्रश्न. पहिला आपण टक्केवारीचं बघू. टक्केवारी कशी आलेली आहे, कुठल्या तत्वावर आलेली आहे की असं मानलं गेलं की नियम हा नेहमी मोठा असतो आणि त्याला अपवाद म्हणून आरक्षण. लक्षात आलं? तर अपवाद हा कमी असायला पाहिजे. हो, म्हणजे 50% कमी 50 असायला पाहिजे. 49 जास्तीत जास्त. पण हेच अवास्तव आहे. अच्छा. अवास्तव याकरता की या देशामध्ये 85% मागासलेले आहेत, 15% पुढारलेले आहेत. बरोबर. मग इथला नियम कुठला? 85% हा नियम झाला, 15% हा अपवाद होईल. बरोबर. मग जर आरक्षण ठेवायचं झालं तर पुढारलेल्या वर्गासाठी ठेवा आणि बाकीच्या आणि 85% हे ओपन कॅटेगरी ठेवा, म्हणजे मागासलेल्यांसाठी. मागासलेल्यांसाठी ही होईल, सर्व मागासलेल्या जातींना 85% मिळेल. तेव्हा ह्या टक्केवारीला तसं काही विशेष सँक्टिटी ज्याला म्हणतात ती तशी नाही आहे. कायद्याच्या कसोटीवर टिकेल का हे? नाही, अशी मांडणी झाली पाहिजे. नियम कुठला आणि अपवाद कुठला हे प्रत्येक परिस्थितीत आपल्याला ठरवावं लागतं. जो पाश्चात्य देशामध्ये समजा एक अमेरिकेमध्ये 30% निग्रो आहेत किंवा काय ब्लॅक म्हणतात आणि बाकीचे जे 70% आहेत ते व्हाईट्स आहेत. आणि असं मानलं जातं की व्हाईट्स आर मोर प्रोग्रेस देन द ब्लॅक्स. तर तिथे आम्ही समजू शकतो की 30% मायनॉरिटी आहे मागासलेल्यांची, म्हणून तिथे 30% आरक्षण ठेवा. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आरक्षण तिथे आहे ते 50%पेक्षा जास्त होऊ नये हे आम्ही समजू शकतो. पण जिथे 85% मागासलेले आहेत तिथे मागासलेल्यांसाठी किती राखीव जागा ठेवायला पाहिजेत? 85% ठेवायला पाहिजे. 15% फक्त ओपन कॅटेगरीमध्ये होते. म्हणजे आता मराठा समाजाची जी मागणी आहे तर दुसरे मी त्या प्रश्नाकडे आलो. समजा आपण असं धरून चाललो की मराठा समाज असो किंवा दुसरा आणखी कुठला समाज असो, ते असं म्हणाले की आमचा समावेश आज ओबीसी मध्ये करा आणि ओबीसी साठी जी 27% आज राखीव जागा आहेत त्या वाढवा, 22% आणखी वाढवा, 25% वाढवा. आणि त्या वाढवल्या गेल्या.
परंतु हे 25% मराठा जातीसाठी म्हणून ठेवण्यात येणार नाही. बरोबर, तुम्ही त्या मगाशी ठेवता जसं म्हणालात येणारच तसं. नाही. जातीसाठी म्हणून नाही ठेवता येणार. नाही, घटनाबाह्य आहेत. बरोबर. फक्त हे 25% त्या 27% ऍड होतील. हो. म्हणजे एक 43% किंवा 45% होतील. हो. परंतु या 45 हे सगळे ज्या 45% राखीव जागा आहेत त्यामध्ये सर्व ओबीसी जातींना आरक्षण मिळेल. म्हणजे सर्व जातींना एकमेकाशी स्पर्धा करावी लागेल या 45%साठी. असं नाही म्हणता येईल की हे 25% मराठ्यांसाठी ठेवलेले आहेत तेव्हा इतर ओबीसी जातींनी त्याच्यामध्ये भाग मागू नये, असं करता येत नाही. हे वेगळं असं मराठा समाजासाठी म्हणून नाही ठेवता येणार. कुठल्याच समाजासाठी नाही, मराठा समाजाचंच नाहीये एवढं नव्हे तर कुठल्याच समाजासाठी करता येईल. आज मुस्लिम बॅकवर्ड आहेत, आर्थिकदृष्ट्या आहेत, नोकऱ्यात सुद्धा त्यांचं काय प्रमाण आहे, म्हणून आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न काही राज्यांनी केला तर ते घटनाबाह्य ठरलेलं आहे. अच्छा. ना कुठल्या धर्मासाठी ना कुठल्या जातीसाठी विशेष आपल्याला आरक्षण ठेवता येत घटनेप्रमाणे. तर आज कुठलंही राज्य सरकार शिक्षणाच्या सवलती सर्वांना देऊ शकतो. शिक्षणाकरता ज्या ज्या विषयांची निवड करण्याची गरज आहे, कोर्सेस तयार करण्याची गरज आहे, अधिक जागा तयार करण्याची गरज आहे, ते राज्य सरकार करू शकतं. तर तिथे आरक्षणाची कुणाला गरजच पडू नये. पण हे का होत नाही तर सरकारने आतापर्यंत का केलं नाही? एक तर सरकारने शाळा कॉलेज काढावी आणि सर्वांना समाविष्ट करून घ्यावं, किंवा ज्या खाजगी संस्था तयार आहेत हे सर्व कार्य करावे त्यांना मदत करावी. बरोबर. म्हणजे हा जागा तयार करण्याचा प्रश्न एक. हो. परंतु आज जरी जागा तयार नसल्या तरीही शिक्षण मोफत करणं, शिक्षणासाठी ज्या सर्व सोयी सुविधा सवलतींची गरज आहे त्या मोफत देणं, म्हणजे हॉस्टेल, पुस्तकं वगैरे वगैरे, हे सर्व सरकार करू शकतं. आज दुसरा प्रश्न शिक्षणामध्ये निर्माण झालाय तो हा की जी फी आकारण्यात येते विशेषतः उच्च शिक्षणासाठी, त्याच्यामुळे अगदी आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या लोकांना सुद्धा, म्हणजे ज्या दृष्टीने आपण संपन्न म्हणतो त्या दृष्टीने, त्यांना सुद्धा आपल्या मुलांचे शिक्षण आज करता येत नाही. मग शिक्षण महागलेलं आहे. ही जी फी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे जे शिक्षण आज नाकारलं जात आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेले असोत, इतर दृष्ट्या मागासलेले असोत, ही स्थिती आपण बदलू शकतो. सरकारनं शिक्षण यांना मोफत द्यावं, त्यांची फी त्यांनी भरावी. त्याच्याकरता लागेल जो पैसा लागेल तो ते कर लावून वसूल करू शकतो. परंतु ही सबब आता सरकारला सांगता येणार नाही की आम्ही असं इतक्या जागा निर्माण करू शकत नाही. खरं म्हणजे आज गेल्या 66 वर्षामध्ये आपण केलं नाही. पहिली काही वर्ष खर्च याच्यात गेली की रेफ्युजीचा प्रश्न होता, पार्टिशन झालं होतं, अनेक ब्रिटिश सरकार इथून गेलं त्यावेळेस सरकारी तिजोरी होती ती रिकामी करूनच गेलेली. परंतु आज तर परिस्थिती ती नाही आहे. आणि त्यावेळेला आश्वासन देण्यात आलेलं होतं की जी मार्गदर्शक तत्व आहेत घटनेतली ती आम्ही अंमलात आणू, अंमलबजावणी करू, त्याची अंमलबजावणी करू. त्यावेळी डॉक्टर आंबेडकर असोत, केटी शाह असोत आणि इतर काही समाजवादी पुढारी होते, त्यांनी असा आग्रह धरला होता की ही मार्गदर्शक तत्व ही सुद्धा मूलभूत हक्कांच्या प्रकरणामध्ये घालावी. आणि